नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिजिटल जे अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे. महाराष्ट्र राज्याचे महामंडळ जे आहे म्हणजे MSRTC म्हणजे बस सेवा देणारे जे महत्त्वपूर्ण महामंडळ आहे, तर त्या महामंडळाच्या अंतर्गत 17,000 प्लस पदासंदर्भाची मेगा भरतीची जाहिरात प्रकाशित होणार. अशा प्रकारची जी काही घोषणा आहे तर माननीय राज्य परिवहन मंत्र्यांनी घोषणा केली होती. तर त्या संदर्भाची अद्यापर्यंत नेमकी अपडेट काय आहे, भरती प्रक्रिया सुरुवात झाली आहे का? बरेचसे विद्यार्थी मला मेसेज करतात की सर भरती प्रक्रियेचे नेमके अपडेट काय, तर त्या संदर्भात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिटेल्समध्ये चर्चा करणार आहेत. कंत्राटी पद्धतीने ही भरती प्रक्रिया सुरुवात झालेली आहे. कशा पद्धतीने तुम्ही फॉर्म भरणार आहेत, नेमकी तुम्हाला अपडेट केव्हा मिळेल या संदर्भात डिटेल्समध्ये आपण चर्चा करूयात. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि सर्वात महत्त्वाचं, जे विद्यार्थी उच्च न्यायालय संदर्भात उच्च न्यायालयाच्या अंतर्गत ज्या ड्रायव्हर पदासाठी जर फॉर्म तुम्ही भरला असाल तर तुमच्यासाठी आपण एक कोर्स सुरू केलेला आहे. उच्च न्यायालय ड्रायव्हर भरती लेखी परीक्षेसाठी तुम्हाला उपयुक्त कोर्स असणार आहे. 199 रुपयाला हा कोर्स असेल. परिपूर्ण ही बॅच असेल. जर तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर तुम्हाला हे आपलं डिजिटल JK हे प्ले स्टोअरला ॲप्लिकेशन आहे. ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करू शकता. ॲप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिंक त्या ठिकाणी दिलेली आहे, त्यावर तुम्ही क्लिक करून डायरेक्ट ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. आणि उच्च न्यायालयाच्या अंतर्गत ड्रायव्हर या पदासाठी तुम्ही लेखी परीक्षेची परफेक्ट तयारी करू शकता. येणाऱ्या MSRTC म्हणजे बस संदर्भात जर तुम्ही तयारी करत असाल, म्हणजे महामंडळासाठी जर तुम्ही तयारी करत असाल तर त्यासाठी सुद्धा ही बॅच महत्त्वपूर्ण असेल. तर तुम्ही बॅच जॉईन करू शकता. काही प्रश्न असतील तर 99 21 273 558 या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करू शकता. 99 21 273 558. जे विद्यार्थी उच्च न्यायालयाच्या अंतर्गत कार ड्रायव्हर या पदासाठी फॉर्म भरले त्यांच्यासाठी असेल. अजूनपर्यंत तुम्ही फॉर्म भरला नसेल तर फॉर्म भरू शकता. 5 जानेवारी ही शेवटची तारीख असेल. एक्सपिरियन्स सर्टिफिकेटचा फॉर्मॅट जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या नंबरला मेसेज करू शकता. आता सर्वात महत्त्वाची इन्फॉर्मेशन जी आहे तर ती म्हणजे नवीन बस चालकासाठी जी सुवर्ण संधी असेल. MSRTCच्या अंतर्गत जे काही कंत्राटी पद्धतीने भरती प्रक्रिया सुरुवात झाली तर ती कोणत्या महामंडळाच्या अंतर्गत सुरुवात झाली किंवा कोणत्या विभागाच्या अंतर्गत सुरुवात झाली, तर सर्वांसाठी एक महत्त्वपूर्ण सूचना, IMP असेल ही जी पद भरती असेल ही पूर्णपणे कंत्राटी पद्धतीने सुरुवात झालेली भरती प्रक्रिया असेल. आता यासाठी तुम्हाला अर्ज कशा प्रकारे करायचा, कुठे करायचा, जाहिरात तुम्हाला केव्हा मिळेल तर ती माहिती पाहूया. तर या ठिकाणी पहा, या भरतीसाठी अनुभव असलेले व जबाबदार बस चालकाची आवश्यकता, आकर्षक वेतन आणि सुविधा. आता ही जी जाहिरात असेल ही जाहिरात होती स्वारगेट असेल, त्यानंतर पुणे स्टेशन असेल, स्वारगेट, पुणे स्टेशन, ठाणे दादर आणि बोरिवली या ठिकाणची ही भरती प्रक्रियेची या ठिकाणी ही भरती प्रक्रियेची ठिकाणे होती. त्या संदर्भातची आता महत्त्वपूर्ण जी काही तारीख आहे त्या ठिकाणी तारीख पाहू शकता. आवश्यक पात्रता तुमच्याकडे म्हणजे आता तुम्हाला कंत्राटी भरतीसाठी सुद्धा तुमच्याकडे कोणकोणती आवश्यक पात्रता पाहिजे तर या ठिकाणी पहा, 3 वर्ष जुना HMV ट्रान्सपोर्ट ड्रायव्हिंग लायसन्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. प्रशिक्षणाचा जो दिनांक असेल तर 3 जानेवारी 2026 म्हणजे आजपासून सुरुवात झाली. बरेचसे विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर आपण ही माहिती टाकली होती, ते विद्यार्थी गेलेत. आता नेक्स्ट जी येणारी भरती असेल तर ती लातूर विभागाच्या अंतर्गत असेल. लातूर विभागाच्या अंतर्गत त्या संदर्भातची डिटेल्समध्ये ज्यावेळी जाहिरात येईल त्यावेळी सुद्धा आपण अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करूया. त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यानंतर पहा, ड्रायव्हिंग लायसन्स तुमचं 3 वर्ष जुनं असणं गरजेचं आहे. सदर भरती प्रक्रिया पुणे मुंबई या मार्गासाठी इच्छुक चालकांनी या ठिकाणी संपर्क साधावा. आता ही जाहिरातीची तारीख गेलेली आहे त्यामुळे तुम्हाला मी सांगणार नाही. आता ज्यावेळेस लातूर विभागाची जाहिरात येईल तर त्यावेळेस डिटेल्समध्ये तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओ करून सांगणार आहे. आता ही जी भरती प्रक्रिया असेल तर शिवनेरी MSRTC म्हणजे महामंडळामध्ये जे काही नवीन इलेक्ट्रिकल बस येत आहेत तर त्या बसेससाठी या ठिकाणी ही पदभरतीची जाहिरात असेल. नेक्स्ट जी काही भरती असेल तर ती लातूरची येईल. ज्या विद्यार्थ्यांना खरंच गरज आहे, ज्या विद्यार्थ्यांना महामंडळामध्ये जॉब करायचा आहे कंत्राटी बेसिसवर, ही पूर्णपणे कंत्राटी बेसिस आहे, कायमस्वरूपी ही पदभरती नाही, त्या अशा विद्यार्थ्यांनी आपल्यासोबत जोडून राहा. आपल्या व्हॉट्सअप चॅनलला मेसेज करा जेणेकरून तुम्हाला ग्रुपला जॉईन केलं जाईल. आता या ठिकाणी पहा, तुम्हाला भरतीसाठी कोणकोणते कागदपत्रे लागतात. शिवनेरीसाठी तुम्हाला MSRTCच्या भरतीसाठी तुमचं आधार कार्ड लागेल, पॅन कार्ड लागेल, ड्रायव्हिंग लायसन्स लागेल ट्रान्सपोर्टचं 3 वर्ष जुना असलेलं, चालकाचा बिल्ला तुम्हाला RTOतून काढायचा आहे,
त्यानंतर पोलीस व्हेरिफिकेशन तुमचं ट्रेनिंग झाल्यानंतर, म्हणजे तुमचं ज्यावेळेस तुमचं ट्रायल होईल त्यावेळेस तुम्ही देऊ शकता किंवा सोबत सुद्धा घेऊन जाऊ शकता. त्यानंतर डॉक्टर मेडिकल सर्टिफिकेट तुमचं पाहिजे. MBBS डॉक्टर असेल, प्रायव्हेट असतील किंवा सरकारी दवाखान्यातले डॉक्टर असतील, ते तुमच्याकडे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यानंतर बँक पासबुक, बँक ऑफ बडोदा असेल किंवा SBI असेल, हे तुमच्याकडे बँक पासबुक पाहिजे. 2 पासपोर्ट साईजचे फोटो आणि ड्रायव्हरचा फॉर्म. आता ज्यावेळी ड्रायव्हरचा फॉर्म येईल त्यावेळेस सुद्धा आपण डिटेल्समध्ये आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करूया, त्यामुळे सर्वांनी जॉईन करा. आता सर्वात महत्त्वाचं, ही जी पदभरती आहे तर प्युअरली कंत्राटी पद्धतीने ही पदभरती आहे, म्हणजे ही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर ही पदभरती असेल. तर यामुळे तुमचा जो पगार असेल जवळपास 30K म्हणजे 30,000च्या जवळपास हा तुम्हाला पगार असणार आहे. त्या संदर्भात डिटेल्समध्ये जाहिरातीमध्ये आपण बोलूयाच. आता ही भरती कंत्राटी पद्धतीने असेल म्हणजे तुम्हाला एक्झाम असणार नाही, म्हणजे ही महामंडळाचीच भरती आहे पण कंत्राटी पद्धतीने आहे, तर तुम्हाला एक्झाम असणार नाही. त्यामुळे तुम्हाला फक्त जे काय असेल तुमचं ट्रायल असेल, तर ट्रायल तुमचं जे असेल तर या 3 स्टेपमध्ये असेल. एकूण 25 गुणासाठी ही तुमचं ट्रायल असेल, म्हणजे तुम्हाला एकूण 25 मार्काचं हे ट्रायल असेल. यापैकी तुम्हाला 17 मार्क्स मिळवणं गरजेचं आहे. 17 मार्क्स जर तुम्ही मिळाले तर तुम्ही या ठिकाणी तुमच्या जे काही एज्युकेशन क्वालिफिकेशन नुसार असेल तर त्यानुसार तुम्ही या ठिकाणी तुमचं मेरिट ठरणार आहे. म्हणजे 25 गुणाचं हे तुमचं ट्रायल असेल. तर त्यामध्ये तुम्हाला ट्रायलमध्ये काय करायचं आहे तर या ठिकाणी पाहू शकता, एका मिनिटामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी पाहू शकता, एका मिनिटामध्ये तुम्हाला जे काही 8 असेल तर त्या 8 मध्ये तुम्हाला सरळ लाईननं तुम्हाला या ठिकाणी जाणं गरजेचं आहे. सरळ लाईननं तुम्ही या ठिकाणी अशा प्रकारे जायचं आणि अशा प्रकारे रिटर्न यायचं. ही तुमची झाली पहिली टेस्ट. या टेस्टमध्ये तुम्हाला किती मार्क्स मिळतील त्यानुसार तुमचं सिलेक्शन असेल. त्यानंतर दुसरं आहे या ठिकाणी पहा, 3 मिनिटामध्ये तुम्हाला यस आहे. यस जे आहे तर ते तुम्हाला रिव्हर्स मध्ये जायचं आहे. म्हणजे कसं, या ठिकाणी सुरुवात तुम्हाला करायची आहे आणि या ठिकाणी अशा प्रकारे रिव्हर्स मध्ये तुम्हाला हे यस पार करायचं आहे. यस 8 हे सरळ मध्ये जायचं आणि यस हे तुम्हाला रिव्हर्स मध्ये जाणं गरजेचं आहे. त्यानंतर या ठिकाणी पहा यल रिव्हर्स. आता यल सुद्धा तुम्हाला या ठिकाणी तुमची कार असेल किंवा या ठिकाणी तुमचं बस असेल तर या बसमधून तुम्हाला यल रिव्हर्स मध्ये जायचं आहे. 2 टेस्ट जे आहेत तर ते रिव्हर्सच्या आहेत आणि एक 8ची सरळची आहे, हे रिव्हर्स असेल. ह्या प्रकारे तुम्हाला यल रिव्हर्स असेल, 8 सरळ असेल, यस रिव्हर्स असेल, 8 यस यल, हे तुमचे 3 टेस्ट झाले जे की 25 गुणासाठी असेल. त्यानंतर सरळ चढ असेल, आय, याला आय आपण म्हणू, सरळ चढ असेल. आता यामध्ये पहा तुमचं काय असेल, ट्रॅकवर तर सरळ तुमचा चढ असेल. यापैकी तुम्हाला सरळ हळूहळू गाडी घेऊन जायचं आहे आणि सरळ हळूहळू गाडी घेऊन जाऊन तुम्हाला या ठिकाणी काही सेकंद काही मिनिट तुम्हाला त्या ठिकाणी गाडी स्टॉप करायचं आहे. तर अशा प्रकारचं हे तुमचं जे काही MSRTच्या अंतर्गत ई-सेव्हनरी बससाठी जी काही जाहिराती येणार आहे तर त्या जाहिरातीसाठी तुम्हाला डायरेक्टली अशा प्रकारचं ट्रायल देऊन तुमची या ठिकाणी सिलेक्शन होऊ शकते. जी काही कंत्राटी पदभरती MSRTच्या अंतर्गत आता होणार आहे तर यासाठी हा ट्रॅक असेल, हा ट्रॅक एक महत्त्वपूर्ण ट्रॅक असेल. तर तुम्ही अशा प्रकारची प्रॅक्टिस करू शकता. ज्यावेळेस लातूर विभाग असेल, इतर विभागाच्या अंतर्गत कंत्राटी पदभरतीची जाहिरात येईल तर त्यावेळेस आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण माहिती देण्याचा प्रयत्न करूया. जे विद्यार्थी कार ड्रायव्हर आज उच्च न्यायालयाच्या अंतर्गत फॉर्म भरले असतील तर त्यांना जर आपला कोर्स जॉईन करायचा असेल तर हा कोर्स जॉईन करण्यासाठी तुम्ही डिजिटल JK हे आपलं प्ले स्टोर ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. हा कोर्स तुमचा महामंडळाच्या परमनंट भरतीसाठी सुद्धा एक उपयुक्त कोर्स असणार आहे. त्यामुळे तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. फक्त 199 रुपयामध्ये जॉईन करू शकता. अजून काही जर माहिती हवी असेल तर तुम्ही आपला जो व्हॉट्सअप नंबर असेल 99 21 273 558 या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करू शकता. आपल्या जवळच्या मित्रांना हा नंबर शेअर करा. चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, कारण ती एखादी इन्फॉर्मेशन तुमच्याकडून मिस होणार नाही. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्यासोबत जोडून राहा. धन्यवाद. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.